चालेल चालेल. आत्मा नमस्ते सगळ्यांना. आत्मा नमस्ते मॅडम. नमस्ते मॅडम. आपण आता आत्मा नमस्ते सर्वांना. रुग्ण चालू होते ना. आत्मा नमस्ते एका सर्वांना. व्यक्तीला आपण रेकी दिली आहे, ऊर्जा दिली आहे, त्याला आशीर्वाद पाठवलेला आहे. कशासाठी? तर आरोग्यासाठी. किंवा आपण एक प्रॅक्टिकल म्हणून केलाय. तर मला सांगा आता तुम्हाला काय अनुभव वाटला? पटकन पटकन बोलायचं. तुमचा पेशंट तुम्हाला काय सांगतोय ते सांगा. बोला सुशीलाताई. माझा मुलगा म्हणाला मी रिलॅक्स आहे. आधी खूप बर्डन वाटत होतं पण आता मला रिलॅक्स वाटतं. यस. आणि काहीतरी सेन्सेशन अंगामध्ये गेलं असं जाणवलं. आवाज ये होईना बात बहुत सांगितलंय बढिया. तसं करायला. मस्त मस्त. खूप छान. नेक्स्ट सविताताई. मॅडम, मुलाला खूप सेन्सेशन जाणवलं आणि थर्ड थर्ड आईवर जरा हे होत होतं, म्हणजे चक्र, आज्ञाचक्रावर व्हायब्रेशन होत होते आणि मलाही सेम होत होत्या, व्हायब्रेशन होत होत्या येस. आज्ञाचक्रावर आणि मस्त. पाठीमागेपर्यंत होत होत्या हो. पूर्ण. होतात होतात. हं, होतात. म्हणजे हार्टबीट कशा असतात ना तसं होत होतं, हार्टबीट असतात ना तसे. ओके. आता चालू ठीक. करून राहू दे. ओके ओके ओके. छान. कविताताई, काय वाटलं तुमच्या रुग्णाला? एनर्जी देत होतो तेव्हा तिकडे त्याला काय फील झालं? किती लांब होता बसलेला हे पण सांगत चला. पासवर्डला होता. ओके. दुसऱ्या गावला. हम्म. हा बोला. काय नाही फील झालं, काही फील नाही झालं म्हटलं. ओके ठीक आहे. काही फील नाही झालं, काही हरकत नाही. तुम्हाला काय फील झालं ते सांगा. मला इथं हे झालंय. हाताला सेन्सेशन जाणवले. हा. ओके. आपण अजून प्रॅक्टिस करतोय ना. आपला रुग्ण खरोखर आपल्यावर विश्वास ठेवून बसला काय, ते पण खूप महत्वाचं असते. हा, म्हणून म्हटलं एखाद्या वेळेस एखादा म्हणेल नाही तेथे नैराश्य होण्याची गरज नाही आहे. ठीक आहे. पण आपण तर आपलं काम केलं आहे. नक्कीच काही दिवसामध्ये त्यांना त्यांच्यामध्ये बदल जाणवतो. आपण जर नियमित त्यांना ऊर्जा पुरवत राहिलो तर. ओके. रुचिराताई. नमस्ते, आत्मा नमस्ते मॅडम. मला तर मी सानिका बसलेली दुसऱ्या रूम मध्ये आणि तिलाही जाणवलं, मला तर खूपच जाणवत होतं. पण ती म्हणते मला इथून असं काहीतरी काळजातून जातंय असं वाटत होतं काहीतरी. आणि ते फील होत होतं, म्हणजे काहीतरी होतंय, रिलॅक्स होतंय असं, म्हणजे हॅपी फिलिंग येत होतं. आणि मला ते शेवटपर्यंत खूपच म्हणजे व्हायब्रेशन्स जाणवत होते पूर्ण होईपर्यंत. थँक्यू. थँक्यू. मस्त मस्त. छान. बोला सीमा. हा. माझ्या मुलाला बसवलं होतं मी, तर त्याचे डोळे जड झाले हा. आणि मला म्हणाला, मला असं वाटत होतं की काहीतरी असं म्हणजे असं शॉक, असं असं व्हायब्रेशन होत होतं त्याला पण. आणि त्याला ऍक्च्युली म्हणजे वॉशरूमला सुद्धा जोरात लागली मला म्हणाला. मला असं म्हणाला तो, वॉशरूमला लागली जोरात, की ओके. निगेटिव्हिटी सगळी असं. मला असं जाणवलं की सगळं हा, म्हणजे खूप त्याला वाटलं वेगळं. म्हणला मला असं वाटलं की मम्मी मला असं डोळ्यात एकदम जडजड झाली होती, काहीतरी असं चाललंय, उतरतंय असं. ओके ओके. आणि खूप छान. असं वाटलं. आणि मला तर इतके व्हायब्रेशन जाणवत होते ना मॅडम, खूपच, म्हणजे हातातून असं खूप व्हायब्रेशन जाणवत होते. खूप छान. धन्यवाद धन्यवाद. छान 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 छान. अमिषा. नाही, मी माझ्या लहान मुलाला दिली होती. त्याला सांगायला जमत नाही की कसं वाटलं, पण मला बरं वाटलं. त्याला ताप येत आहे. त्याचा रिझल्ट मी उद्यापर्यंत सांगू शकेन. येस. मला खूप रिलॅक्स वाटलं त्याला रेकी दिल्यानंतर पण. ओके ओके. काय हरकत नाही. कोमल, त्यानंतर इंदुबाई. तोपर्यंत माईक सुरू करून ठेवा इंदुबाई. कोमल. आत्मा नमस्ते मॅडम. माझ्या आईचा 2 दिवस झाला हात आणि ना मांड्या खूप दुखत होत्या, म्हणून मग मी तिला बसवलं होतं आणि तिला आता मी फोन करून विचारलं. तर ना तिला उन्हात उभा राहिल्यानंतर कशा वाफा येतात ना तशा वाफा जाणवत होत्या आणि उजव्या हाताच्या तळव्याला असं काहीतरी जाणवत होतं म्हटली. म्हणजे असं व्हायब्रेशन जाणवत होतं. आणि मला पण आहे ना, माझा राईट हँड खूप असं जड झाला होता आणि मला फ्लो जाणवत होता हातातून. म्हणजे ही रेकी मी फर्स्ट टाइम दुसऱ्याला दिली, त्यामुळे माझा एक्सपिरियन्स छान आला. येस. फर्स्ट टाइम सगळ्यांनाच बाळ आपण आता शिकवलं पहिल्यांदा देणे. म्हणूनच तुम्हाला विचारते, पहिल्यांदाच आहे. एखाद्या वेळेस चुकेल, एखाद्या वेळेस बरोबर येईल, एखाद्या वेळेस आपल्याला फील होईल, एखाद्या वेळेस नाही होईल. जे आहे ते आहे.
आहे की नाही? हळूहळू सगळ्या गोष्टी आपल्याला फक्त माझ्या ऊर्जेवर किती विश्वास आहे, काय बरं वाटू शकते, यासाठी एक आपली गंमत म्हणून आपण विचारतोय. खरं तर विचारण्याची पण गरज नाही. पण तरीही खरोखर आता तुला विश्वास बसला ना, की तू इथून रेकी पाठवली म्हणजे ऊर्जा पाठवली म्हणजे दुसरीकडे काहीतरी जाणवते. यासाठी आपल्या परीक्षेसाठी खूप काही नाही. बोला इंदुताई. माझ्या सुनेला मी सविताला दिली ऊर्जा, तिला सांगितलं होतं बसायला. तिचे असं संपूर्ण डोक्यात शरीरामध्ये असं गरम गरम वाफा अशा निघत होत्या आणि ते जाणवत होतं तिला पण व्हायब्रेशन, आणि मलाही जाणवत होते हातामध्ये वगैरे वा, जाणवत होते. खूप छान. थँक्यू. मी थोडंसं तोडते तुम्हाला, कारण पुढचं सेशन सुरू झालंय. ऑलरेडी लेट झालाय 2 मिनिट. शीतल, त्यानंतर संध्या. माझ्या मुलीला बसवलं, तिला सर्दी झालेली होती ना, तर मला पण खूप व्हायब्रेशन जाणवले हातातून, असं ऊर्जा जाती असं जाणवलं. आणि मग मी तिला म्हणजे सर्दीचा चेहरा होता तिचा काही अर्ध्या तासापूर्वी, पण मला स्वतःला तिच्या चेहऱ्यात खूप बदल वाटला आणि तिला पण असं थंड काहीतरी आल्यासारखं वाटलं. खूप छान. थोडासा मला तिचा खूप त्रास बदल पण वाटला. कमी झाल्याचं जाणवेल तुम्हाला 15-20 मिनिटामध्ये, बघून घ्या. हा आणि तुम्ही जेव्हा कट करायला सांगितलं ना, तेव्हा ते थांबलं, ऊर्जा जात होती. हो हो हो, ते बरोबर अगदी स्पष्ट जाणवलं हातातून जाताना. बरोबर. खूप छान. याला म्हणतात निरीक्षण. असं निरीक्षण करायचं स्वतः. बोला संध्या, त्यानंतर हेमंत दादा. आत्मा नमस्ते मॅम. हं. मी ना मुलीलाच बसवलं होतं दुसऱ्या रूम मध्ये. तर तिचं म्हणजे तर ठीक आहे, पण मी असंच स्वभाव शांत व्हायचा, तिची भीती कमी व्हावी यासाठी दिलंय. तर तसं तिला सांगता नाही आलं, म्हणे मम्मी काहीतरी झालंय, पण असं सांगता नाही. इथे काहीतरी असं सहस्रार चक्रामध्ये वाटलं तिला. आणि जो मी काही अफर्मेशन मला 2-3 दिवसात करतीलच, मग परत सांगते मी तुम्हाला. नक्कीच नक्कीच नक्कीच. आणि एखादी वेळेस एनर्जी पाठवली आणि अगदी तसंच झालं असं नाही, थोडंसं अशा गोष्टींसाठी हा दिली हा पाहिजे ना. हा, खूप छान. अच्छा. आपल्याजवळ व्हिडिओ आहेच. आणखी एक व्हिडिओ आहे, हो. रुग्णासमोर बसलेला आहे असं समजून रेकी देण्याचा. 2 प्रकार आहेत. तर ते दोन्ही बघा तुम्ही. सगळ्यांनीच दोन्ही बघा. एक सगळ्यात पहिला व्हिडिओ आहे आणि हा मध्ये आहे. बघा, तुम्हाला बरोबर कळेल. बोला हेमंत दादा. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. मी मुलाला रेकी दिली. त्याला ऍसिडिटीचा त्रास आहे सारखा. तर त्याला एकदम शांत फील झालंय आणि मला तर एकदम रिलॅक्स वाटलं की तो प्रसन्न आहे, अशी त्याची मूर्ती समोर दिसत होती मला, की त्याचा ऍसिडिटीचा त्रास कमी झालेला आहे असं दिसत होतं. खूप मस्त. खूप छान वाटलं. थोडंसं नियमित त्याला एनर्जी देत चला, नक्कीच त्याचा त्रास कमी होईल. आणि राहिला प्रश्न आपला पहिल्या डिग्रीचं जे मेडिटेशन आहे ना, त्याला देऊन द्या. त्याला करत राहायला लावा. त्याची लिंक आहे ना आपली युट्यूबला, पब्लिक आहे, देऊन द्या त्याला. थँक्यू. कोण राहिलाय शेअरिंगचं? थँक्यू. कोण राहिलाय? मॅडम 1 मिनिट विचारायचंय की आपल्याला स्वतःला बरं नसतं तर अशीच रेकी घ्यायची का? स्वतःला आपण आपलं मेडिटेशन केलं कोणतंही की झालं, किंवा आपण अशीच रेकी घेतली तरी चालेल. दोन्ही गोष्टी चालतील. ओके, एखादा पॉवर बॉल केला तरी चालेल. आपल्याजवळ तर खूप साऱ्या टेक्निक आहेत स्वतःसाठी, इतरांसाठी आहे हे. थँक्यू. खूप छान, खूप छान. थँक्यू. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते आत्मा मॅडम. नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते धन्यवाद. सर्वांना. थँक्यू.